कोलाहल हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, वाचतो किंवा वापरतो सुद्धा. जिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली असते तिचं वर्णन करण्यासाठी जनरली हा शब्द वापरला जातो. पण कोलाहल नावाचा दैत्य होता ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? पद्मपुराणातली एक कथा तुम्हाला सांगतो. कोलाहल नावाचा एक दैत्य होता. त्यांनी तिन्ही लोकांमध्ये गोंधळ उडवून दिला होता. अगदी देवांना सुद्धा त्यानं सळो की पळो करून सोडलं. शेवटी देवांनी आपापलं स्थान, आपापलं लोक सोडलं आणि ते झाडांच्या आश्रयाला आले. बघा, अडचणीच्या काळामध्ये देवांना सुद्धा झाडांचा आश्रय घ्यावासा वाटला. ज्या देवाला जे झाड आवडत होतं त्या झाडामध्ये त्यांनी आश्रय घेतला, त्या झाडांमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. दाखला म्हणून पद्मपुराणातला एक श्लोक सांगतो. श्लोकाची फक्त एक ओळ सांगतो. तत्र बिल्वे स्थितश शंभूर अश्वत्थे हरिरवयः. श्लोकाचा अर्थ असा की शंकरानं बेलाच्या झाडामध्ये आश्रय घेतला, विष्णूनं पिंपळाच्या झाडामध्ये आश्रय घेतला, इंद्रानं शिरीषाच्या झाडामध्ये आश्रय घेतला, सूर्यानं कडुलिंबाच्या झाडामध्ये आश्रय घेतला. कालांतरानं विष्णूनं त्या दैत्याचा पराभव केला, त्याचा वध केला. त्यानंतर देवांनी ही झाडं सोडली आणि ते आपापल्या लोकांमध्ये रवाना झाले. देवांनी जरी ही झाडं सोडली असली तरी देवांचा अंश त्या झाडांमध्ये स्थिरावला. म्हणून या झाडांना देवस्वरूप प्राप्त झालं, म्हणून ही झाडं तोडायची नसतात. आता शंकरानं बेलाच्या झाडामध्ये आश्रय घेतला होता, म्हणून शंकराचा अंश बेलाच्या झाडामध्ये स्थिरावला. बेलाच्या झाडाला शिवस्वरूप प्राप्त झालं, म्हणून बेलाच्या झाडाची पानं शंकराला अर्पण केली जातात. राधे राधे.